यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी पावसाच्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं हवामानात बदल झालाय। यामुळे पुढील 6 ते 7 दिवस महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडूत पाऊस पडण्याची शक्यता आहे। भिवंडी शहरात आलेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे कारखान्यातील भलीमोठी चिमणी कोसळली। ही चिमणी वीज वाहिनीवर कोसळल्यानं परिसरात अंधार झाला होता। विद्युत तारा देखील रस्त्यावर पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। महापालिका कर्मचारी, अग्निशमन दलानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे। गोंदिया जिल्ह्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष हेमंत लिहा यांनी समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। नागपूर खंडपीठामध्ये महापालिका निवडणूक पद्धतीवर आक्षेप घेणारी याचिका दाखल करण्यात आली आहे। काही तांत्रिक त्रुटी लक्षात घेता याचिकेवरील सुनावणी 4 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली। राज्य सरकारला निवडणुकीची पद्धत निश्चित करण्याचा अधिकार नाही असं याचिकेत म्हटलं आहे। आमगाव तालुक्यातील कुंभारटोली परिसरात पतंग घेण्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय मुलीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झालाय। कनिष्का मेश्राम असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। उड्डाण पूल लांब असल्यानं दररोज शाळकरी मुलांना आणि स्थानिकांना मोठा फेरा मारावा लागतो। त्यामुळे शॉर्टकट म्हणून अनेक जण रेल्वे रूळ ओलांडतात। जालना महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। कॉन्ट्रॅक्टरकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलाय। तसंच त्याच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू आहे। हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयासाठी पाण्याची मशीन अॅमेझॉनवरून मागवण्यात आली होती। मात्र यात कचरा, लाकडाचे तुकडे आणि फुटलेलं स्पीकर आलंय। अॅमेझॉनवरून शॉपिंग करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन देणं आणि चिथावणी देत दहशत माजवल्यानं ही कारवाई केली गेली आहे। राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेतील टॉप 25 विद्यार्थ्यांशी कॉफी विथ चॅम्पियन्स अँड सीईओ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला। यावेळी विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांच्याशी संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाला शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी विशेष उपस्थिती लावली होती।